राहुरी तहसील कार्यालयातील कर्मचारी असलेला सुनील भवर यास दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारच्या दरम्यान नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने राहुरी तहसील कार्यालयात 1,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय। या घटनेतील तक्रारदार यांची राहुरी तालुक्यातील रामपूर तालुका इथं गट क्रमांक 372/2 मध्ये 60 आर इतकी शेतजमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचं नाव आहे। सदरचे नाव हे कमी करायचं राहिलं असल्यामुळे त्याबाबतचे पत्र रामपूर येथील कामगार तलाठी यांना देण्यासाठी आरोपी सुनील भवर याने तक्रारदार यांच्याकडे 2,000 रुपये लाचेची मागणी केली आहे। तडजोड अंती 1,500 रुपये देण्याचं ठरला। मात्र या दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या सहकार्याने पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई सचिन सुद्रुक व चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने साध्या वेशात आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 1:30 वाजेदरम्यान राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा लावलाय। त्यावेळी आरोपी सुनील भवर याने तक्रारदार यांच्याकडून सदर कामासाठी 1,500 रुपयांची लाच घेतली। त्याचवेळी पथकाने झडप घालून आरोपी सुनील भवर यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले। या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती। याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।